जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार तया सद्गुरु रामदास। जय जय रघुवीर समर्थ। मनाचे श्लोक आपण पाहत आहोत। मनाचे श्लोक क्रमांक 9। नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे। घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे। श्रीराम। मागच्या श्लोकामध्ये देहत्यागिता कीर्ती मागे उरावी त्यासाठीची कर्म आपल्याला सांगितलेली, आणि आपलं शरीर जे आपल्याला मिळालेलं आहे ते चंदनाच्या लाकडाप्रमाणे वापरावं, आणि त्याचा सुगंध चंदनाच्या प्रमाणेच त्या गंधाप्रमाणे सगळं जनमानसात पसरत जावा, असा उपदेश समर्थांनी केलेला आहे। याचा अर्थ याची मी कीर्ती करतो, त्याची कीर्ती चंदनाच्या सुगंधाप्रमाणे संपूर्ण जगामध्ये पसरत राहिली पाहिजे। व्यक्तिपूजा त्यांना अपेक्षित नाही। पुढे काय म्हणतात? नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे। पुढीलांचे म्हटले, पुढीलांचे नाही म्हटले। पुढीलांमध्ये पू हा ऱ्हस्व नाही आहे, दीर्घ आहे, असा दीर्घ पू आहे। म्हणजे पुढीलांचे म्हणजे पुढच्या पिढ्यांचे असं नाही। तर नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे म्हणजे मी पुढचा आहे, तर माझं पुढे म्हणजे या ठिकाणी माझ्यासमोर जे जे काही वडिलोपार्जित संपत्ती त्याच्यामधलं जे द्रव्य आहे, जे मी कमावलेलं नाही आहे पण त्याच्यावरती माझा लोभ नसावा। त्याचप्रमाणे माझ्या पुढे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त धन कमवणारे जे लोक आहेत त्यांचं धन मला कसं मिळेल ह्याची मला चिंता करायची नाही आहे। हे मना अशा प्रकारच्या पाप चिंतेपासून तो स्वतःला दूर ठेव। अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, म्हणजे अशा प्रकारची जर तू मनाच्याद्वारे आपल्या बुद्धीला शिकवण देत राहिलास तर ते एक प्रकारचं पापकर्म आहे। पापकर्म पुन्हा फेडण्यासाठी, त्याचं फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल, आणि पुन्हा ही जन्ममृत्यूची शृंखला चालू राहील। आणि म्हणून आपलं जे साध्य आहे ते सिद्ध करण्यासाठी समर्थ आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षपणे सांगत आहेत, उपदेश करत आहेत की नको रे मना द्रव्य ते पुढीलांची। इतरांचं द्रव्य माझ्या खिशात कसं येईल, माझ्या तिजोरीत कसं येईल, मला कसं हस्तगत करता येईल, याच्यासाठी तू जीवन जगू नकोस। तर तुला जीवन जगायचं आहे ते तुझे साध्य सिद्ध करून घेण्यासाठी, म्हणजेच मानवाची जीवनाची इति कर्तव्यता मोक्षप्राप्तीकडे सतत अग्रेसर होत राहण्यासाठी आहे। त्यासाठी तू प्रयत्न कर। अन्यथा दुसऱ्यांच्या द्रव्यावरती जर लोभ चढला, मोह उत्पन्न झाला, आणि जर ते प्राप्त नाही झालं तर मनाला क्रोध येतो, आणि क्रोध हा अनेक प्रकारच्या विकारांचा जन्म ठिकाण आहे। आणि म्हणून त्याप्रमाणे आपली बुद्धी पुन्हा अनेक प्रकारची पापकर्म करायला प्रवृत्त होते। आणि म्हणून पुढे म्हटलंय अतिस्वार्थ बुद्धी न रे पापसाचे। त्यामुळे आपली बुद्धी म्हणजे मनाच्या पुढे बुद्धी, बुद्धीच्या पुढे चित्त, चित्ताच्या पुढे अंतःकरण, अंतःकरणाच्या पुढे अहंकार, अशा प्रकारचा संपूर्णपणे ज्या कृती आहेत त्या इतरांच्या द्रव्यावरती लोभ चढू नये यासाठी आपले जीवन सतत वापरावे। घडे भोगणे पापते कर्म खोटे, म्हणजे हे अशा प्रकारचं जे कर्म आहे ते आपल्या पाप नावाच्या खात्यामध्ये जमा होतं, आणि न होता मनासारखे दुःख मोठे। बरं, मनाने बुद्धीला सांगितलं, बुद्धीने तो लोभ धरला, एक पापकर्म तयार झालं, अशी अनेक पापं तयार झाली, अनेक पापकर्मांची शृंखला तयार झाली, आणि ते पुन्हा भोगण्यासाठी हे खोटं कर्म आहे। हे कर्माचं फळ कर्म
फळ देऊनच शांत होतं. त्यामुळे ते भोगण्यासाठी या जन्मी अथवा पुन्हा जन्म घेणे आवश्यक आहे. हा आपला हिंदू संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा पुनर्जन्मावरती विश्वास असल्यामुळे आणि त्यामुळेच समर्थ आपल्याला सांगतात की घडे भोगणे पापते कर्म खोटे. म्हणून ते अशा प्रकारची पापकर्म तुझ्या मनाला शिवत असतील तर त्यापासून तू स्वतः त्याच्यापासून दूर राहा. न होता मनात सारिखे दुःख मोठे. त्यामुळे तुझ्या मनाला आणि त्या योगे सर्व शरीराला अनेक प्रकारचे क्लेश, दुःख, संकट यांचा सामना करावा लागतो. जय जय रघुवीर समर्थ.